उन्हाळ्यातील आहार 1. बऱ्याच लोकांना नाश्त्यामध्ये ब्रेड, पराठा किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते, परंतु उन्हाळ्यात त्याऐवजी दही खाणं जास्त फायदेशीर ठरेल, कारण त्यामुळे पोट भरलेलंच पण तुमच्या शरीराला थंडावा मिळेल. 2. जास्त तेल, मीठ आणि मसाले घालून पदार्थ शिजवण्यापेक्षा कमी मसाले असलेला माशांचा रस्सा, भात, भाज्या आणि डाळी कमी मसाल्यात खाणे चांगले. तसेच सॅलडमध्ये मुख्यतः काकडी खाणे चांगले. 3. दुपारच्या जेवणात भाज्या आणि फळे खा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. अशा भाज्या आणि फळांची निवड करा. जेवण आणि फळ एकत्र घेऊ नका, त्यामध्ये थोडे अंतर ठेवा. 4. दुपारी फळं खात असाल तर आंबा, जांभूळ, कलिंगड आणि पपई खाऊ शकता. मात्र उन्हाळ्यात पपई जास्त प्रमाणात खाऊ नका, त्यामुळे शरीरात उच्च तापमान होते, यामुळे पोटाचे त्रास होऊ शकतात. 5. रात्री हलके खाणे चांगले. अशावेळी भाज्या आणि चिकन सोबत सूप घेतले जाऊ शकते. चपाती, कधी पकोडा असे पदार्थही खाऊ शकता. रात्री थोड्या प्रमाणात अन्न खाल्ल्याने तुम्हाला चांगली झोप लागते. 6. उन्हाळ्यात शरीरातील मिठाचे आणि पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे. 7. काकडी, कांदा, कोशिंबीर, पुदिना, कलिंगड अशा जास्त प्रमाणात पाणी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. 8. उन्हाळ्यात पचायला हलका असा आहार घ्या. ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्मांची धान्य जरूर खावी. याचबरोबर गाईचं दूध, वरण भात, खिचडी असे सुपाच्या पदार्थांचे सेवन करा. 9. पचनक्रिया मंदावलेली असते तेव्हा जास्त तळलेले पदार्थ, मसाल्यांचे पदार्थ, बेकरीतील उत्पादन, जंक फूड, कार्बोनेट ड्रिंक्स यांचं सेवन वर्ज्य करावं. तसेच चहा, कॉफी, अल्कोहोल अशा उष्णता वाढणाऱ्या पदार्थांचं सेवन करू नये. 10. उन्हाळ्यात ताजे पदार्थच खावेत. शिळे अन्न अजिबात खाऊ नये, यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. 11. उन्हाळ्यात पांढरे, सुती किंवा खादीचे कपडे वापरणे चांगले. 12. नारळाचे पाणी हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायद्याचे असते. सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही नारळाचे पाणी प्या. हे नारळाचे पाणी या दिवसात नक्की प्या. 13. काकडीची कोशिंबीर, दही आणि शेंगदाण्याचा कूट घालून करू शकता. ही काकडीची कोशिंबीर खाल्ली तरी देखील तुम्हाला आराम मिळेल. खिचडीचे प्रकार केल्यानंतरही तुम्हाला काकडीचे सलाड खाता येते. 14. चांगला आहार पोटात जावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊन त्या छान टॉस करून त्यामध्ये चाट मसाला आणि इतर काही मसाले घालूनही खाऊ शकता. या अशा भाज्या देखील खायला बऱ्याच वाटतात. 15. कोकम, नारळाचे दूध यापासून तयार केलेली सोलकढी हे देखील खूप पौष्टिक असते. कोकमामुळे शरीराला थंडावा मिळतो. सोलकढीसोबत मऊ भात छान लागतो. पोटाला थंडावा मिळतो. पचन चांगले होते, त्यामुळे तुम्ही हमखास याचे सेवन करायला हवे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागल्यास सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.